नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ संध्याकाळ। आज आपला विज्ञानाचा ऑनलाईन तास। आत्तापर्यंत आपण 4 धडे शिकलो। आज आपण 5व्या धड्याला सुरुवात करणार आहोत। 5वा धडा आहे आपला 18th लेसन, द एन्व्हायरमेंट अँड अस। आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एन्व्हायरमेंट म्हणजे काय, कारण आपण पहिल्या धड्यामध्ये शिकलो एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर आपला आजूबाजूचा परिसर। आता या एन्व्हायरमेंटचा आपल्या जीवनावरती परिणाम होतो। आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत, मूळ गोष्टी आवश्यक आहेत, त्या गोष्टीनुसार एन्व्हायरमेंटवरती परिणाम होतो। एन्व्हायरमेंटचा आपल्यावर कसा परिणाम होतो याविषयी आज आपण पाहणार आहोत। त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे डिफॉरेस्टेशन। आता डिफॉरेस्टेशन म्हणजे काय? आता फॉरेस्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय आहे, जंगल। डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, तर जंगलतोड मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे काय होतं, माणसाचा जीवनावरती त्याचा मोठा परिणाम होतो। आता तुम्ही बघितलं आहे की आता आपण बरेच जंगल तोडल्यामुळे पावसावरती त्याचा परिणाम झालेला आहे। पाऊस कमी जास्त होत चाललेला आहे आणि त्यामुळे आता आपल्याला जंगलतोड याचे परिणाम आणि ही का करावी लागली याच्या संदर्भात आपण पहिल्यांदा माहिती पाहूया। आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या जगाची लोकसंख्या, आपल्या भारत देशाचं क्षेत्रफळ हे मर्यादित आहे। आता आपल्या भारत देशामध्ये काही काळापूर्वी 1 कोटी लोकसंख्या होती। किती होती? 1 कोटी। आज मात्र ती होऊन झालेली 130 कोटी। मग आता विचार करा की जगभरामध्ये याच्यामध्ये तर दिलेलं आहे द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज नाव क्लोज टू 600 करोड। आता त्यांनी जगाचा विचार केला, आपण फक्त आपल्या भारताचा जरी विचार केला तरी आपण त्याच्यावरून तुम्हाला समजेल की जगामध्ये पण हीच परिस्थिती मोठ्या प्रमाणावरती झालेली। आता आपली जे 130 करोड आहे, आपल्या जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीत। पहिला नंबर चीनचा लागतो, पण चीनची एरिया, चीनचा जो क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ हे निश्चित आपल्या भारतापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे। त्यामुळे त्यांच्या लोकसंख्येला वाढ जरी झाली तरी त्यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये क्षेत्रफळ असल्यामुळे त्याचा त्यांच्यावरती अफेक्ट होत नाही। पण आपल्या भारत देशामध्ये मात्र जमीन आपली तेवढीच आहे आणि आपलं परिसर हा आपला काय झालेला आहे, पॉप्युलेशन आपलं काय झालेलं आहे, वाढलेलं आहे। आणि या पॉप्युलेशनमुळे आता वेगवेगळ्या सर्व लोकांच्या गरजा भागवा। आता एवढी माणसं आहेत, पूर्वी एवढ्याच 1 कोटी शेतकरी जे धान्य पिकवत होता तेच धान्य फक्त 1 कोटी जनतेला लागत होतं। जे पाणी होतं, जी हवा होती, जे आवश्यक आहेत अन्न, हवा, पाणी, या तिन्ही गोष्टी 1 कोटी लोकांनाच दिल्या जात होत्या। आता मात्र या 600 कोटी किंवा आपल्या भारतामध्ये जे 130 कोटी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येसाठी वापरायचं आहे हे सगळं जे आपल्याला मिळणार आहे ते। आणि मग त्यामुळे आपल्या या गरजा भागवण्यासाठी माणूस नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावत आहे, नवीन पद्धतींचा शोध लावला। आपण मागच्या पाठामध्ये बघितलं की अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्णता येण्यासाठी वेगवेगळ्या ज्या मेथड्स आपण यूज केल्या, इरिगेशन मेथड असेल किंवा इम्प्रूव्ह सीड्स मेथड असेल, की ज्या योगे आपल्याला अधिकाधिक धान्य पिकवता येऊ शकेल। आता हे आपण नवीन तंत्रज्ञान शोधू करतो, त्याच्यानंतर मग शेती वाढणं आवश्यक आहे। शेतीचा तो परिसर जो आपल्याला होता, त्या शेतीचा जो भाग होता, जंगलं मोठ्या प्रमाणावरती, डोंगर होते, हे डोंगर आहेत, जंगलं आहेत, ही तोडून त्या ठिकाणी शेती करण्याची गरज भासलेली आहे। आता त्याच्यानंतर लोकांना राहण्यासाठी जागा पाहिजे। पूर्वी बैठी घरं होती, आता कितीतरी उंच इमारती वाढल्या तरी अनेक लोकांना राहण्यासाठी जागा नाही आहेत। आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, जंगलतोड। तुम्ही जर बघितलं असेल अय्यप्पा डोंगर, आता बघा कितीतरी लोकसंख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे, किंवा आपण येऊरचा डोंगर बघतो किंवा आपण इंदिरानगरचा डोंगर बघतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लोकांनी राहण्यासाठी जंगलतोड केली आहे, डोंगर तोडलेले आहेत। काही समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा आता खाडी ज्या ठिकाणी आहे, समुद्राचं खारं पाणी आहे, खाडी आहे, त्या कळव्यासारख्या ठिकाणीची खाडी आहे, समुद्राचं पाणी जमिनीमध्ये शिरतं त्याला आपण खाडी म्हणतो, त्या खाडीमध्ये भर टाकून त्याच्यावरती बिल्डिंगी उभारलेल्या आहेत।
की अशा पद्धतीने लोकांच्या राहण्यासाठी वसाहतीसाठी आता लोकं वाढली म्हटलं तर उद्योगधंदे वाढले, वेगवेगळ्या त्यांना लागणाऱ्या वस्तू वाढल्यात, उत्पादनं वाढायला लागली, उत्पादनं वाढवावी लागली, त्यामुळे वेगवेगळे उद्योगधंदे आले, लोकांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या मोठ्या प्रकारच्या रस्ते आले, वाहतुकी आल्या. आता पूर्वी आपण तुम्ही बघितलं असेल की तुमचा रस्ता छोटा असला तरी पुरेसा होता, कारण 2 गाड्या जाऊ येऊ शकतात. आता गाड्यांचं प्रमाण वाढल्यामुळे त्या गाड्यांचा ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून मोठे मोठे रस्ते 4पदरी 6पदरी रस्ते बांधण्याची गरज भासलेली आहे. मग रस्ते कुठून येणार? मग त्यांनी डोंगरतोड केली, जंगलतोड केली, डोंगर तोडले गेले. मग अशा प्रकारे यामुळे मोकळी जमीन आवश्यक असल्यामुळे शेतीसाठी, वसाहतीसाठी द ओपन स्पेस आर रिक्वायर्ड फॉर द व्हेरी लार्ज स्केल फॉर ॲग्रिकल्चर, हाऊसिंग, इंडस्ट्री अँड फॉर द बिल्डिंग रोड्स अँड रेल्वेज, फॉरेस्ट आर कट डाऊन टू मेक अ प्लेस फॉर देम. आणि मग या सगळ्या गोष्टीसाठी काय केलं गेलं तर जंगलतोड किंवा फॉरेस्ट डिफॉरेस्टेशन होऊ लागलं. त्याच्यानंतर काही आता मी तुम्हाला खाडीसारख्या दलदलीच्या प्रदेशामध्ये भर टाकून त्याच्यावरती जमीन निर्माण करून त्याच्यावरती इमारती बांधल्या गेलेल्या आहेत. मॅर्शी अ लो लेईंग एरियाज आर फिल्ड टू रिक्लेम द लँड. आता पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या सजीवांचे निवारे असतात. मला माहिती आहे, आता आपण घरामध्ये राहतो तसं वेगवेगळ्या झाडांची पक्ष्यांची घरटी असतात. हत्ती, वाघ, सिंह हे कुठे राहतात? जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये त्यांचं ते ह्याच्यामध्ये गुहेमध्ये वगैरे ते राहत असतात. मग आता मला सांगा की जर जंगलात ती तोड कमी झाली तर काय होणार आहे? जंगल तोड झाली तर काय होणार आहे? त्यांचे निवारे काय होणार आहे? कमी होणार आहे. तुम्ही आता बघत असाल की आता तुम्ही जर उपवनला कधी गेला असाल किंवा तुम्ही आता बऱ्याच पेपरमध्ये बातम्या वाचता की बिबट्याने हल्ला केला. बिबट्या आता तुम्ही मागच्या वर्षी बघितलं की आपल्या कोरममध्ये बिबट्या आला होता. मग काय झालं? त्यांचं जंगल आहे, त्यांचं जंगल आपण तोडलं. येऊरचं जंगल आपण त्यांचं जंगल तोडून तिथे मोठ्या मोठ्या घरं बांधायला लागलो. मग त्यांचं घर नाही आहे त्यांना, मग ते शोधात ते कुठे बाहेर पडले? ते बाहेर आले आणि मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे? ते बिबट्या आपल्या ह्याच्यावरती हल्ला करतो. आता तुम्ही बोरिवली साईडला वगैरे बऱ्याच ठिकाणी बिबट्यांचे हल्ले झालेले आहेत. कारण त्यांचं हे हल्ले का झाले? कारण त्यांचं घर आपण तोडलं आणि म्हणून ते हल्ले झाले. आता उपवनात तुम्ही गेला तर भरपूर माकडं दिसतात बघा आपल्याला. का दिसतात? कारण तिथे जंगलतोड झाली, त्यांचे झाडावरती ते राहायचे, ते झाडच नाही झाली. मग ते कुठे आले? तर अन्नाच्या शोधार्थ. त्यांना अन्न, ते झाडांपासून आपले ते अन्न मिळवतात, फळं ते खायचे, कुठली तरी ह्याची फळं, ते आता त्यांना न मिळाण्याची झाली. त्याच्यामुळे ते कुठे आले? आता मानवी परिसरामध्ये ते आपल्याला ते दिसू लागले. आणि मग अशा पद्धतीने जंगलाचा ऱ्हास कमी झाला की आपोआपच आता ती किती दिवस म्हणजे त्यांना मग ते जैवविविधतेचा काय होतो? ऱ्हास घेतो. आता तुम्ही बघितलं की धरणाखाली जमीन गेली, म्हणजे जे जंगल होतं तिथे धरणं बांधल्यामुळे ती धरणाच्या पाण्याचं वाहून सगळ्या गावागावांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय केलेले मोठी मोठी जंगलं तोडलेली आहेत. तुम्ही आता बघितलं असेल की आता मध्ये पेपर कधी वाचला असेल तर तुम्ही कळलं असेल की आरे वसाहत बघा, की जिथे मोठी मोठी झाडं आहेत, त्या झाडं तोडू नये यासाठी पर्यावरण मंत्र्यांनी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे अशी ही जी झाडं तोडल्यामुळे आता तिथे मोठे रस्ते तयार करायचे आहेत, मोठं त्यांना रेल्वेचं शेड तयार करायचं आहे आणि त्यासाठी काय केलेलं आहे? ते कारशेड तयार करायचं असल्यामुळे ते काय केलेलं आहे? त्यांनी झाडं तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने माणसाचं पॉप्युलेशन वाढल्यामुळे या गैरसोयी निर्माण झालेल्या आहेत. जंगलतोड मोठ्या प्रमाणावरती होते. आता पॉप्युलेशन म्हणजे मेन थिंग काय आहे? तर पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यामुळे काय झालेलं आहे? सगळा एन्व्हायरमेंटचा काय झालेलं आहे? डिक्लाईन झालेलं आहे. आता त्याच्यानंतरचा दुसरा भाग आहे तुम्हाला इथे दिलेलं आहे. आता ते तुम्हाला ते करायचं ते प्राणी, पक्षी, वनस्पती यांचे नाव. द ॲनिमल ऑर प्लांट, व्हॉट इज द इल इफेक्ट, रिझन गिवन इन द न्यूज. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये ज्या बातम्या आता तुम्हाला सांगितलं की बिबट्याची वगैरे बातमी आहेत, त्या बातम्या तुम्हाला गोळा करायच्या की ॲनिमल प्लांट्स नष्ट केल्यामुळे ॲनिमल्सचा कशा पद्धतीने अस्तित्व धोक्यात आलेलं आहे याविषयी तुम्हाला बातम्या गोळा करायच्या आहेत. त्याचा पुढचा भाग आहे तो म्हणजे पोल्युशन. आता पोल्युशन म्हणजे काय? पोल्युशन म्हणजे प्रदूषण. आता 3 प्रकारचं प्रदूषण आहेत: एअर, वॉटर अँड साऊंड पोल्युशन. एअर, आता आपलं मुख्य इफेक्ट होणारं काय आहे? तर आपलं वॉटर अँड एअर.
की जे आपल्या शरीराला आवश्यक असते त्या वॉटरच्या आणि एअरचं प्रदूषण कशा पद्धतीने होतं. आता मागचं आपण पाणी पाठ शिकलो, त्याच्यामध्ये आपण बघितलं की पाण्याचं प्रदूषण कसं होतं, वॉटर आपण जर शिकलो तर वॉटर पोल्युशन कसं होतं या संदर्भात आपण मागच्या लेसनमध्ये माहिती मिळवलेली आहे की नदीच्या किनारीच वेगवेगळे गुरं धुतली जातात, कपडे धुतले जातात आणि मग तेच पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. त्याचे परिणाम काय होतात याचाही आपण अभ्यास केलेला आहे. तसंच कारखान्यांमधून सांडपाणी जे वेस्ट वॉटर असतं ते वेस्ट वॉटर कुठे घेतलं जातं, पाण्याच्या स्रोतामध्ये जे वॉटर बॉडीजमध्ये ते सोडलं जातं आणि मग त्याच्यामुळे त्याचा परिणाम होऊन काय होतं, त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावरती होऊन पाणी जे आहे ते पाणी प्रदूषण म्हणजे वॉटर पोल्युशन होऊ शकतं. The chemical fertilizers and pesticides are used in the large scale for agriculture. They seep into the soil and finally flow into the rivers with the rainwater. आता जे आपण पेस्टिसाईड टाकतो किंवा आपण दुसऱ्या झाडामध्ये आपण बघितलं की पेस्टिसाईड टाकून किंवा फर्टिलायझर टाकून आपण शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करतो, पण काय होतं की ती जी केमिकल्स आहेत ती जमिनीमध्ये शोषून घेतली जातात आणि ज्यावेळेला रेन वॉटरच्या साहाय्याने ते पाण्यामध्ये मिसळतात आणि हेच केमिकल मिसळलेलं पाणी रेन वॉटर जे आहे ते कुठे जातं, नदीमध्ये मिक्स होतं आणि मग ते आपल्याला शरीराला घातक असण्याची शक्यता असेल. ड्यू टू द सेव्हरल सच रिझन water and soil get polluted. This is dangerous for the plant and animal that their number reduce and eventually they die out altogether. That is, they became extinct. म्हणजे अशा पाण्याचं आणि मातीचं प्रदूषण झालं की तिथे वनस्पती आणि प्राणी यांना काय होतो, धोका निर्माण होतो आणि अशी सजीवांची संख्या सजीवांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि मग त्यामुळे सजीवांची संख्या काय झालेली आता कमी होत चाललेली आहे. शेवटी काय होणार, हे सजीव काय झालेले आहेत, नामशेष होत म्हणजे ते संपलेले आहेत असे काही सजीव त्या ठिकाणचे आणि त्यामुळे काय झालेले मोठ्या प्रमाणावरती जैवविविधता, आपण माहिती जैवविविधतेला कशा पद्धतीने हे कारणीभूत होतात, बायोडायव्हर्सिटी डिस्ट्रॉय होण्यासाठी ही कारणं घडतात. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे एअर पोल्युशन. एअर पोल्युशन तुम्हाला माहिती आहे की आता लोकसंख्या वाढल्यामुळे फॅक्टरी वाढली, गाड्यांच्या संख्या वाढली, फॅक्टरीज वाढणं गरजेचं आहे कारण मोठ्या बिग इंडस्ट्रीज असणं गरजेचं आहे कारण लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी मग त्याच्या इंडस्ट्रीमध्ये काय होतं, त्याच्यामागून बाहेर पडणारा जो इंधनाचं नेहमी ज्वलन होत असतं आणि हे जळत असतं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काय होतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो आणि त्यामुळे हवा प्रदूषित होत असते. आता मी बघितलं की मुंबईसारख्या शहरामध्ये हवा अतिशय प्रदूषित अशी हवा असते. शहरामध्ये ज्या ठिकाणी भरपूर कारखाने आहेत अशा ठिकाणी हवा प्रदूषित असते. आपण गावाकडे गेल्यानंतर आपल्याला जरा बऱ्यापैकी हवा आपल्याला त्या ठिकाणी मिळते, बरोबर ना. आपण गावाला गेल्यानंतर आपल्याला शुद्ध हवा, डोंगरावर जसं जाऊ तसं आपल्याला शुद्ध हवा आपल्याला मिळते. पण आपल्या शहरामध्ये कारखान्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, गाड्यांचं प्रमाण अति वाढलेलं आहे. आत्ता प्रत्येकाकडे किमान एक तरी गाडी असेल. पूर्वी होतो का रे असं? पूर्वी अजिबात असं नसायचं. एखादी गाडी दुसऱ्याकडे असेल, पण आता किमान एक तरी गाडी प्रत्येकाकडे असेल. भले टू व्हीलर का ना, पण एक तरी गाडी प्रत्येकाकडे असते, किती कसाही असो माणूस. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आता जे आपण गाडी चालवतो त्याच्यामध्ये पेट्रोल जळत असतं आणि त्या जळण्यामधून जो धूर बाहेर पडत असतो, बघा माहिती आहे ना, गाड्यांमधून जो धूर बाहेर पडत असतो, त्या धुरामुळे काय होतं, विषारी वायू जे शरीराला आवश्यक नाही आहेत, कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड असे जे वायू असतात ते कंटिन्युअस हवेमध्ये मिक्स होत असतात आणि हे मिक्स झालेले जे वायू आहेत हे आपल्या शरीराला अतिशय घातक असतात. आणि म्हणजे फ्युअल इज यूज्ड इन ऑल होम्स. बिसाइड देअर आर बिग इंडस्ट्रीज, फॅक्टरीज इन द विच द फ्युअल इज यूज इन अ ग्रेट क्वांटिटी. फ्युअल म्हणजे काय, तर इंधन. फ्युअल म्हणजे इंधन. आता तरी आपल्याकडे गॅस आहे, पण पूर्वी काय व्हायचं, लाकडं जाळली जायची आणि लाकडं जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती धूर निर्माण होत असायचा. ऑन द वन हँड, tremendous quantity of the carbon dioxide enter in the air due to burning of fuel. आता जेव्हा एखादी वस्तू जळते तर त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि ऑक्सिजन तो घेतला जातो. आपण पहिल्या लेसनमध्ये आपण बघितलं की ऑक्सिजन हा शरीराला अतिशय आवश्यक असतो आणि तोच ऑक्सिजन आता बघा, ऑक्सिजन अधिक लोक घेतात आणि कार्बन डायऑक्साईड मिक्स होण्याचं प्रमाण अधिक झाल्यामुळे काय होतं, ऑक्सिजनचं प्रमाण काय होणार आहे, कमी होतं. कारण आता बघा, जे 10 माणसांना ऑक्सिजन लागत होता त्याच ठिकाणी आता त्याच ह्याच्यामध्ये आता किती लोक राहतात, तर 100 लोक राहतात. ऑक्सिजन तेवढाच होणार आहे.
बरोबर. हवेतलं ऑक्सिजनचं प्रमाण काही वाढणार नाही आहे की त्याचा 3% आहे तो तर 3% डायरेक्ट तो 35% वगैरे असं काही होणार नाही. मग अशा वेळेला तो जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचं प्रमाण तर ऑलरेडी सगळ्यांना वाटल्यामुळे कमी तर झाले, शिवाय हे इंधनं जळल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळे काय होतं, ऑक्सिजनचे प्रमाण काय झाले, कमी झाले. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. ॲज अ रिझल्ट preparation of carbon dioxide in the air is rising continuously. When the proportion of carbon dioxide in the air rise, it leads to raise the temperature. We use such a temperature rise in the all part of the world. आणि जेव्हा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं तेव्हा काय होतं तर आपलं टेम्परेचर म्हणजे हवेचं जे तापमान आहे हे तापमान काय होतं, वाढतं. आणि त्याच्यामुळे हवा ती कशी होते, गरम होते. आणि मग ह्याचं आता आजकाल बघितलं की सगळ्या जगांमध्ये कुठेच आता असं नाही की बऱ्याच ठिकाणी आता आपण म्हणत होतो की US वगैरे येतात, तर US सुद्धा आता 25-25, 26-26 डिग्री टेम्परेचर. आता गेल्या वर्षी तर युरोपमध्ये 38 डिग्री सेल्सिअस त्यांनी आयुष्यात कधी त्यांनी अनुभवलं नव्हतं. एवढं 38 डिग्री उष्णतेची लाट वगैरे येणे असा प्रकार आपण पाहतो. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये नाही पण जगामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. बिसाइड वेन द फ्युअल आर बर्न्ट इन द व्हेकल. आता व्हेकलमधून जो धूर बाहेर पडतो, आता हे आपण बघितलं इंधन जळल्यामुळे व्हेकलमधून जो बाहेर पडतो इज अ पॉयझनस गॅसेस ॲज वेल ॲज अ स्मोक. इंडस्ट्रीज ऑल्सो let out some poisonous gases in the air. This leads to the air pollution on a very large scale. आणि कारखान्यामधून बाहेर पडणारा धूर आहे, वाहनांच्या मधून बाहेर पडणारा धूर आहे. या धुरामुळे काय होत झालेलं आहे, मोठ्या प्रमाणावरती वायू प्रदूषण होत आहे. आता ध्वनी प्रदूषणाचा आपण एवढा आता विचार करणार, आपल्याला आपल्या जीवनावरती अफेक्ट करणाऱ्या 2 गोष्टी आहेत, म्हणजे वॉटर पोल्युशन अँड एअर पोल्युशन. वी नीड टू एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आता तुम्हाला माहिती आहे की एन्व्हायरमेंटल बॅलन्स जर तुटला, अन्न साखळी तुटली, आपण फूड चेन आपण बघितली, ही जर तुटली तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला काय होणार आहे, धोका म्हणजे जैवविविधतेला किंवा बायोडायव्हर्सिटीला मोठ्या प्रमाणावरती धोका होत असतो. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे तर आपल्याला एन्व्हायरमेंटल बॅलन्स टिकवून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आता माणसाचं पॉप्युलेशन वाढल्यामुळे ह्युमन इंटरव्हेक्शन इन नेचर इन लार्ज स्केल. आणि माणसाचं पॉप्युलेशन वाढल्यामुळे त्याने हवा, पाणी, जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडवून आणले. आता बघ, पॉप्युलेशन वाढल्यामुळे हवा दूषित झाली, पॉप्युलेशन वाढल्यामुळे पाणी दूषित झालं, पॉप्युलेशन वाढल्यामुळे जमीन दूषित झाली किंवा जमीन मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड वगैरे होऊ लागली. अशा पद्धतीने या अजैविक घटकाचं प्रदूषण होत आहे. आता तुम्हाला माहिती आहे लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. त्याच्यामध्ये आपण म्हटलं की हवा, पाणी हे सगळे एन्व्हायरमेंटमध्ये असणारे घटक आहेत. हवा, पाणी आणि जमीन हे जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत याचा वरती परिणाम कोणाचा होतो तर मानवाचा होतो. मानवाचं पॉप्युलेशन वाढल्यामुळे या तिन्ही नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंटल थिंग्सवरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असतो. आणि त्यामुळे जे लिव्हिंग थिंग आहेत त्यांचंही जीवन आता काय झालेलं आहे, धोक्यात आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा काय झालेलं आहे, सगळं एन्व्हायरमेंटल बॅलन्स हा काय झालेला आहे, आता तुटलेला आहे. आणि त्यामुळे आपण तो टिकवून ठेवणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण झालेला आहे. For the time to time some of the living things on the earth became extinct. म्हणजे काही सजीव हे आता पृथ्वी तलावरून नष्ट होऊ लागलेले आहेत. आता आपण बघता वाघांची आपण काळजी घेतो, वाघ काय म्हणतात व्याघ्र प्रकल्प वगैरे आपण आता आपल्याला करावे लागले, कारण वाघांची संख्या आता काय झालेली कमी 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 होत चाललेली आहे. अशा पद्धतीने काही सजीव आहेत, हे सजीवच आता काय झालेले नष्ट झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये एक आहे तो भारतीय चित्ता. हा इथे त्याने दिलं आहे तुम्हाला, इंडियन चित्ता ॲज अ एक्स्टिंक्ट ॲनिमल. म्हणजे आता हा नामशेष झालेला प्राणी आहे. आता हा जास्त मोठ्या प्रमाणावरती कुठेही दिसत नाही. या अशा पद्धतीने काही प्रजाती यासुद्धा काय झालेल्या आहेत, नष्ट झालेल्या आहेत. अशा पद्धतीने या पॉप्युलेशन, त्याच्यानंतर फॉरेस्टिंग, पोल्युशन याच्यामुळे कशा पद्धतीने एन्व्हायरमेंटवरती परिणाम होतो या संदर्भात आपण माहिती मिळवलेली आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण तासाला आपण
त्याच्यावरती आपण एन्व्हायरमेंट सुधारण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात सरकारकडनं किंवा ज्या मोठ्या मोठ्या ग्लोबल एफर्ट म्हणजे जागतिक पातळीवरती कुठले प्रयत्न केले जातात याविषयी आपण थोडक्यात माहिती पुढच्या तासाला मिळवणार आहोत. आय होप तुम्हाला हे पाठ म्हणजे आता आपण काय बघितलं की एन्व्हायरमेंटचा आपल्यावरती कसा परिणाम होतो, एन्व्हायरमेंटचा बॅलन्स बिघडण्यासाठी कोणत्या गोष्टी घडतात आणि कशा पद्धतीने बिघडतं या संदर्भात आपण या पाठामध्ये माहिती मिळवली. पुढच्या तासामध्ये आपण बायोडायव्हर्सिटी किंवा एन्व्हायरमेंटल बॅलन्स टिकवण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. आय होप तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल. ज्याला आता हा माझा जो व्हिडिओ आहे या पाठाचा व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकत आहे. तुम्ही सर्वांनी काय करा, यूट्यूबचं माझं जे चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ह्याच्या मागचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला जर कधी बघायचे असेल तर ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला कधीही पाहता येतील. आणि त्याच्यासाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही सांगायचं असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं तर मला निश्चितच त्याच्यावरती तुम्हाला मला कळेल की तुम्हाला यातलं काही कळलेलं नाही आहे की नाही. कळलेलं आहे? मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मागचे जे पाठ आहेत आपले मागचे जे पाठ आहेत त्याचे जर व्हिडिओ तुमच्याकडून समजा मिस झाले असेल तर ते तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.